नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं कल्पना रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर। कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त कुरकुरीत असा मसाला डोसा आणि दह्याची चटपटीत अशी चटणी। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचंच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। कुरकुरीत मसाला डोसा बनवण्यासाठी मी इथे बॅटर बनवून घेतला आहे। तर बॅटर कसं बनवायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे। तर मी जर संपूर्ण व्हिडिओ बनवला असता तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी बॅटर बनवून घेतला आहे आणि तिथून पुढे मी तुम्हाला डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर एकदम मस्त असं फुललेलं आहे, एकदम फर्माईट झालं आहे, खूप मस्त असं। ज्यांना हे बॅटर बनवायचं माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते, 3 वाटी रेशनचे तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। ते 8 तास भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर 8 तासानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून झाल्यानंतर आपल्याला आणखी 8 तास हे भिजत ठेवायचं आहे। तर आपल्याला हे 24 तास भिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे बॅटर एकदम मस्त असं फर्माईट होईल। तर इथे मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि आता याचे आपण डोसे बनवणार आहोत। तर हे थोडंसं पीठ घट्ट आहे, तर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला डोसे बनवण्यासाठी हे पीठ एकदम परफेक्ट असं बनवून घ्यायचं आहे। तर इथे आणखी थोडंसं हे पीठ घट्टच आहे, तर आणखी आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, तर डोसे बनवण्यासाठी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। तर इथे आता आपलं हे पीठ डोसे बनवण्यासाठी तयार आहे। तर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपलं हे पीठ डोसे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घेता डोसे बनवायला घेऊयात। तर डोसे बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे। तर आता आपल्याला पॅन गरम झाल्यानंतर यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला डोसा पॅनला चिटकणार नाही। आपल्याला सुरुवातीला पॅन पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि थोडासा पॅन थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला 1 चमचा बॅटर यावर टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। एकदम मस्त असा डोसा तयार होतो, तुम्ही पाहू शकता। एकदम गोल गरगरीत असे आपले डोसे इथे तयार होत आहेत, खूपच सुंदर असा। तर मी इथे आता पॅनवर डोसा पसरून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हा डोसा सुकल्यानंतर आता आपल्याला या डोशावर तेल टाकून घ्यायचं आहे। डोसा सुकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि आता हा डोसा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला हा डोसा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि कडासुद्धा सुटलेला आहे। तर आता आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपला इथे हा डोसा एकदम मस्त असा गोल्डन कलरचा झाला आहे आणि एकदम कुरकुरीत असा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त असा आपला इथे डोसा तयार झाला आहे। तर आणखी थोडा वेळ आपण हा भाजून घेऊयात। तर इथे आता आपला हा प्लेन डोसा एकदम मस्त असा तयार झाला आहे, एकदम कुरकुरीत, तुम्ही पाहू शकता आणि कलरसुद्धा एकदम सुंदर आला आहे। तर इथे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते। तर आणखी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 चमचा बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दुसरा सुद्धा डोसा करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि त्यानंतरच मग बॅटर टाकून अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा पसरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला दुसरा सुद्धा डोसा एकदम मस्त असा गोल गरगरीत तयार झाला आहे। तर सुकल्यानंतर आपल्याला याच्यावर सुद्धा तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानं आपल्याला गॅसची फ्लेम लगेच हाय करायची आहे आणि हा सुद्धा डोसा आपल्याला एकदम मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा सुद्धा डोसा भाजून झाला आहे। तर आता आपण मसाला तयार केलेला आहे तो यावर टाकून घेऊयात आणि मस्त असा हा मसाला डोसा बनवून घेऊयात। तर पुढे तुम्हाला मसाला कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी पाहायला भेटेल, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता मी मसाला टाकून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता आपला हा सुद्धा मसाला डोसा कुरकुरीत असा मसाला डोसा तयार झाला आहे। तर मी इथे हा काढून घेते, एकदम मस्त, आणि याचा सुद्धा कलर एकदम मस्त आला आहे। तर इथे मी तुम्हाला आणखी एक दुसरा प्लेन डोसा बनवून दाखवला आहे, एकदम मस्त असा आपला दुसरा सुद्धा प्लेन डोसा एकदम मस्त तयार झाला आहे। तर मी इथे राहिलेले सुद्धा डोसे अशाच पद्धतीने बनवून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त कुरकुरीत आणि कलरसुद्धा एकदम सुंदर आला आहे आणि जाळीसुद्धा पडली आहे।
तर आता आपण डोश्यासोबत खाण्यासाठी एकदम चटपटी अशी आंबट गोड आणि तिखट दह्याची चटणी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत। त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं 2 चमचे कूट टाकून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून टाकले तरी सुद्धा चालतील। 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली आहे। अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे या चटणीला एकदम आंबट गोड आणि तिखट अशी चव येईल। त्याचसोबत आता आपल्याला यामध्ये आंबट असं 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी आता इथे 3 चमचे दही टाकून घेतलं आहे। हे दही थोडंसं आंबट आहे आणि त्याचसोबत आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तर मी इथे हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपली आंबट गोड आणि तिखट चवीची दह्याची चटणी तयार झाली आहे। खूपच टेस्टी लागते। डोश्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर मी इथे एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेते। आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली ही आंबट गोड आणि तिखट चवीची दह्याची चटणी तयार झाली आहे। तर आता आपण तडका देऊयात। तडका देण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी चांगली फुलू द्यायची आहे। मोहरी चांगली फुलल्यानंतर आता आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर आवडत असल्या तर इथे लाल मिरच्या टाकल्यात तरीसुद्धा चालतील। तर आत्ता आपल्याला हा तडका या चटणीवर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे आता आपली आंबट गोड आणि तिखट चवीची ही चटणी डोश्यासोबत खाण्यासाठी तयार आहे। एकदम टेस्टी लागते आणि आता आपल्याला ही झाकण ठेवून तशीच ठेवून द्यायची आहे। तर आता आपण डोश्यासोबत खाण्यासाठी मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे। जिरे मोहरी फुलल्यानंतर आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी एक कांदा कट करून उभ्या स्लाइसमध्ये घेतला आहे अशा पद्धतीने। तो सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर इथे आता आपला कांदा आणि हिरवी मिरची भाजून झाले। तर आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बटाटा उकडून घेतलेला कट करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। डोश्यासोबत हा मसाला एकदम टेस्टी लागतो। तर नक्की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप मस्त असा कुरकुरीत मसाला डोसा आणि आंबट गोड दह्याची चटणी मी इथे आज तुमच्यासोबत शेअर केली आहे। खूपच टेस्टी आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर नक्की तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी ट्राय करू शकता। तर इथे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे आता आपला 2 मिनिट झाला आहे। तर इथे आता आपला हा मसाला तयार झाला आहे। जास्त वेळ लागत नाही कारण की आपण बटाटे उकडून घेतले आहेत। तर आता आपल्याला यावर कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपला हा मसाला तयार झाला आहे। डोश्यासोबत खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो। तर खूप सुंदर असा आपला हा मसालासुद्धा तयार झाला आहे आणि आपले डोसेसुद्धा तयार झाले आहेत आणि चटणीसुद्धा तयार झाली आहे। तर मी इथे आता डोसे, चटणी आणि मसाला सर्व करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त कुरकुरीत डोसे, चटणी आणि मसाला सर्व करून घेतला आहे। खूपच मस्त असे आपले इथे कुरकुरीत डोसे तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता आणि कलरसुद्धा खूप सुंदर असा आला आहे आणि एकदम कुरकुरीत असे तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। एकदम सोपी रेसिपी मी इथे तुमच्यासोबत शेअर केली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूचाच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील।
चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.